Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा नवीन लेसन की ज्या लेसनचं नाव आहे व्हेरिएशन. हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशन काय आहे हे डिटेलमध्ये समजून घेतलं. आज आपण डायरेक्टली हा जो लेसन आहे त्याचे प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार आहोत. सो स्टुडंट, लेट्स अंडरस्टँड ऑल दीज एक्झाम्पल्स विथ मी. तुम्ही तुमचं नोटबुक वगैरे घेऊन बसा आणि माझ्यासोबत प्रत्येक एक्झाम्पल छानपैकी समजून घ्या. तुम्हाला 100% एक्झाममध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काही अडचण येणार नाही. सो स्टुडंट, लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 7.1 आणि 7.1 मधलं हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आपल्याला व्हेरिएशनचा सिम्बॉल यूज करून ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. 1 मार्काला प्रश्न आहे, खूप सिम्पल आहे. रीड करायचा आणि फक्त सिम्बॉल टाकायचा आहे. प्रत्येकाला सॉल्व्ह करता येईल. सो सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल सगळ्यांना माहिती आहे. हा काय आहे तुमचा सर्कल. याचा जो आउटर सरफेस आहे त्याला काय म्हणतो असतो आपण, सर्कम्फरन्स असं म्हणत असतो. सो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रॅडियस. हा सर्कम्फरन्स आहे, हा काय आहे त्याच्या रॅडियसच्या काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आपल्याला त्याच्याशी काहीच सेंटेन्सचे घेणं देणं नाही. फक्त सर्कम्फरन्स काय आहे सी, डायरेक्टली प्रपोर्शनचं साइन काय असतं हे, आणि इज प्रपोर्शनल टू कशाला आहे आर. सो सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. किती सिंपल आहे, सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. फक्त हे प्रपोर्शनचं डायरेक्ट प्रपोर्शनचं चिन्ह इथे आपल्याला टाकायचं आहे. सिंपल. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल. पेट्रोल आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकत असतो ते लिटरमध्ये दाखवलं आहे. इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार. आणि त्याने त्या तेवढ्या पेट्रोलमध्ये ती कार किती चालली, किती डिस्टन्स. सो डी फॉर डिस्टन्स, लिटर एल घेतलेला आहे. आर इन अ डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे जे पेट्रोल आहे, जेवढं पेट्रोल आहे त्याच्यामध्ये ती किती डिस्टन्स चालले काय, यांच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग आता हे कसं लिहिणार तुम्ही. सो पेट्रोल एल दाखवलेलं आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार. सो डिस्टन्स डीने दाखवलेलं आहे. सिम्पल. ओके, खूप सोपं उदाहरण होतं. 2 पैकी 2 मार्क आय थिंक प्रत्येकाला मिळतील. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते, तुम्ही त्याचं काय करायचं आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं जे साईन आहे ते यूज करून ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर लिहायचं आहे. सो माझा क्वेश्चन आहे दॅट इज नंबर ऑफ ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज लिहून घ्या पाहिजे तुम्ही. नंबर ऑफ ट्रीज आर डायरेक्टली, ट्रीज ज्या टीने दाखवले आहे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पीपल. नंबर ऑफ पीपल दाखवलेले आहे पीने. ओके, सो हे तुम्ही ह्या साईनचा उपयोग करून कसं लिहिणार कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायला विसरू नका. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन इथे क्लिअर केला आहे. सो स्टुडंट, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज सेकंड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे छानपैकी समजून घेऊया. हे एक्झाम्पल जवळजवळ तुम्हाला 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल. खूप सोपं उदाहरण आहे, छानपैकी सगळ्यांनी समजून घ्या. Complete the following table considering that the cost of apples and their numbers are in direct variation. म्हणजे सफरचंद दिलेलं आहे. सफरचंद दॅन ॲपल इन अ डे कीप डॉक्टर अवे. सगळ्यांना माहिती सफरचंद सगळे खात असतात. नंबर ऑफ ॲपल्स की जे एक्सने दाखवलेलं आहे, कॉस्ट ऑफ ॲपल्स की जी वायने दाखवलेली आहे. म्हणजे सफरचंदांची संख्या आणि त्याची जी किंमत आहे यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. साधा सिंपल आहे. 1 सफरचंद आहे 8 रुपयाला दिलेला आहे. 4 सफरचंद 4 जे ॲपल्स आहे त्याची किंमत 32 दिलेली आहे. सो यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो सगळ्यात पहिले एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय बिकॉज एक्स अँड वाय हॅव्हिंग द डायरेक्ट व्हेरिएशन. त्यानंतर आपण काय करत असतो, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. सो अशा पद्धतीने व्हॉट इज के, के काय आहे इथे, देअरफॉर के इज कॉल्ड ॲज द कॉन्स्टंट. केला काय म्हणत असतो आपण, कॉन्स्टंट अशा पद्धतीने म्हणत असतो. सो आपल्याला फर्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे त्या अटीनुसार आपण लिहून घेऊया. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली बघा इथे, एक्सची व्हॅल्यू दिलेली 1. म्हणजे 1 ॲपलची किंमत किती दिलेली आहे वाय इज इक्वल टू 8. म्हणजे 1 ॲपलची किंमत तुम्हाला 8 दिलेली आहे. मग ती आपण ह्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू टाकूया. मग आपलं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय हे आपलं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण किंमत टाकूया. देअरफॉर एक्सची किंमत आहे 1,
के ॲज इट इज आणि वायची किंमत आहे 8. मग आता केसाठी जर आपण ठरवलं तर केसाठी काय इक्वेशन तयार होईल, के जर आपण इथेच ठेवला मग हा जो 8 आहे हा 8 इकडे काय आहे गुणिले आहे, इकडे जाताना काय होईल भागिले, हा इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे जाताना डिव्हिजनला. सो केची व्हॅल्यू काय आलेली कॉन्स्टंटची 1/8 ही व्हॅल्यू आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला सगळीकडे काढायची, सगळीकडे टाकायची आहे. किंवा एका सफरचंदाची किंमत 8 आहे, मग असे 56 रुपीजला किती सफरचंद येतील, किंवा 12 सफरचंदांची किंमत 12 गुणिले डायरेक्टली 8 पण करू शकता तुम्ही, पण आपण हे कॉन्स्टंटने, कारण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं कंस्टंट काय असतं सेम असतं सगळीकडे. मग आता पहिली व्हॅल्यू घेऊया 4 आणि 32ची तर काही गरज नाहीये कारण ती ऑलरेडी दिलेली आहे. मग इथे काय दिलेलं आहे सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला वायची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ ॲपल्स 56 रुपीजला किती ॲपल्स येतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग आपण आपलं इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन काय आहे x = k × y हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. एक्सची किंमत किती आहे, एक्सची किंमत माहिती नाहीये. के ची किंमत किती आहे तुमची, के ची किंमत आहे 1/8, ती इकडनं लिहून घेऊया. आणि वायची किंमत आहे तुमची 56. ठीक आहे. सो इथे 8 ने 56ला भाग जातो, 8 1 8 8 7 56. सो x = 7 म्हणजे 56 रुपीजमध्ये किती ॲपल्स येणार आहे तुमचे 7 ॲपल्स हे येणार आहे. 56 रुपीजमध्ये किती ॲपल्स येणार आहे 7. सो इथे आपला आन्सर काय येणार आहे 7. सो पहिला आन्सर आपल्याला इथे अशा पद्धतीने मिळालेला आहे. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कॉलम. नेक्स्ट कॉलमकडे जाणार आहोत. सेम त्याच मेथडने आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. पहिले आपलं इक्वेशन व्हॅल्यू लिहून घेऊया. एक्सची किंमत दिलेली आहे तुम्हाला 12 आणि इथे वायची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे जर 12 सफरचंदांची किंमत 12 ॲपल्सची किंमत किती आहे ती काढायची. मग आपण नेहमीप्रमाणे आपलं जे इक्वेशन लिहिलेलं आहे ते इक्वेशन लिहून घेतलं k × y. त्यानंतर एक्सची किंमत आपल्याला माहिती आहे 12, केची किंमत सगळ्यांना माहिती आहे किती आहे 1/8 आणि वायची किंमत आपण लगेचच फाइंड करू शकतो. मग आता सिंपल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, हा 8 काय आहे इकडे भागिले आहे म्हणजे डिव्हिजनला आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा फक्त मल्टिप्लायला जाणार आहे. सो 12 8 किती 8 2 जा 16 आणि 8 1 जा 8 बाय 12 8 जा 96. सो 96 रुपीज 12 ॲपल्सची किंमत किती येणार आहे तुमची 96 रुपीज. सो अशा पद्धतीने ह्या कॉलमचं पण आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. 2 मार्क्स तर फिक्स झाले इथे, कधी कधी 4 मार्क्सला म्हणजे इथे 1 मार्क्स 2 मार्क्स 3 आणि ह्या सगळ्या स्टेटमेंटला 1 असं 4 मार्काला हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, समजते सगळ्यांना. पहिले काय केलं आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून लिहून घेतलं, कॉन्स्टंट लिहून घ्यायचा x = k × y, k = कॉन्स्टंट. मग त्यांनी जी कंडिशन दिली होती त्याच्यानुसार आपण k ची किंमत काढून घेतली. त्याच्यानंतर आपण काय करू हे केलं, हे सॉल्व्ह केलं, y ची किंमत 56 घेतली, x ची किंमत फाइंड केली इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकून. त्यानंतर आपण सेम ह्याच मेथडने 12 ॲपल्सची किंमत 96 रुपीज आहे हे काढलं. आता आपण 160 रुपीजला किती ॲपल्स येणार आहे ते काढूया. लेट्स सी. सो इथे आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, इथे वायची व्हॅल्यू दिली आहे. सो राईट डाऊन हिअर व्हॅल्यू ऑफ y = 160. देन व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सो वन्स अगेन वी हॅव टू राईट डाऊन दिस इक्वेशन. हे इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. x = k × y. सो x = k × y. एक्सची व्हॅल्यू माहिती नाही आहे, के ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती 1/8 आहे आणि वायची व्हॅल्यू आहे 160. आता हे किती सोपं आहे बघा, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 0 जा 0. सो अशा पद्धतीने 160 रुपीजमध्ये किती ॲपल्स येणार आहे तुमचे 20 ॲपल्स येणार आहे. किंवा साधं कॅल्क्युलेशन केलं की 8 रुपयाला एक ॲपल, तर अशा पद्धतीने 20 ॲपलची किंमत किती झाली 160 रुपये. म्हणजे आपलं टाळा जरी केला आपण टॅली जरी केलं तरी आपला आन्सर काय येते राईट येते. सो अशा पद्धतीने हे 20 ॲपल्स 160 रुपीजला येणार आहे. In this way we verify that is x and y are in a direct variation. म्हणजे ह्या एक्झाम्पलवरून तुमच्या काय लक्षात आलं की इथे नंबर ऑफ ॲपल्स आर डिक्रीजेस, इट्स कॉस्ट इज ऑल्सो डिक्रीजेस. नंबर ऑफ ॲपल्स आर इन्क्रीजेस, इट्स कॉस्ट इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ॲपलची संख्या कमी झाली किंमत पण कमी, ॲपलची संख्या वाढली किंमत पण वाढली. सो त्यांच्यामध्ये कुठलं व्हेरिएशन आलं डायरेक्ट व्हेरिएशन. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट दिस इज थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 7.1. 7.1 मधलं हे आहे तुमचं थर्ड एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे, खूप सिंपल आहे. 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जाईल. सिंपल आहे. इफ m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n,
when m is 154, n is equal to 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m when n is equal to 40. सिंपल आहे. दोघांमध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणून आपण डायरेक्ट त्यांनी दिले त्या पद्धतीने लिहून घेतलं. m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. m आणि n यांच्यामध्ये समप्रमाण आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करत असतो, कॉन्स्टंट m इज इक्वल टू k इंटू n असं लिहित असतो. मग k काय आहे तुमचा, k इज कॉल ॲज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ऑर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. k ला आपण काय म्हणत असतो, कॉन्स्टंट म्हणत असतो. म्हणून k काय आहे म्हणून ते पण आपण तिथे इंडिकेट केलं. मग आता त्यांनी फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, फर्स्ट त्यांनी m इज इक्वल टू 154 दिलेला आहे. तिथूनच लिहिते मी, दुसरं कुठून घेत नाहीये व्हॅल्यू, समजून घ्या. तिथूनच लिहायचं आपल्याला. ओके, n इज इक्वल टू 7. आता या व्हॅल्यू फक्त आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये फक्त आपल्याला केच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहून त्याच्यामध्ये किमती टाकायच्या, दुसरं नवीन काहीही करायचं नाहीये. सो आपण हे इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. m इज इक्वल टू k इंटू n. m ची किंमत किती आहे 154. k ची किंमत माहिती नाहीये, n ची किंमत 7 आहे. मग आता k ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, सिंपल आहे. हा 154, हा 7 काय आहे इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जाताना काय होईल, डिवाइडला जाणार आहे. मग डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 दुने 14, 15तून 14 गेले, 1 उरला आणि परत 7 दुने 14. ठीक आहे. सो 7 2 जा 14, परत 1, 7 2 जा 14. इथे आपल्याला k ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. k इज इक्वल टू 22. अँड व्हॉट इज k, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k ची व्हॅल्यू, k म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकतात. अशा पद्धतीने त्यांनी जे दिले आहे तेच आपण इथे व्हॅल्यू पुट करून k ची व्हॅल्यू इथे फाइंड केलेली आहे. आता त्यांनी मेन कंडिशन काय दिलेली आहे, प्रश्न काय विचारलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. m ची व्हॅल्यू फाइंड करा. मग लिहिलं m ची व्हॅल्यू फाइंड करा. त्यांनी जसं दिलं तसं एक एक स्टेप वाईज स्टेप करत जाऊया. n इज इक्वल टू 14. जेव्हा n ची किंमत 14 असताना m ची किंमत काय असणार आहे ते काढायचं आहे. मग आपलं इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन काय आहे, m इज इक्वल टू k इंटू n. हे इक्वेशन आहे. ठीक आहे, याच्यात व्हॅल्यू टाकूया. m ची किंमत माहिती नाहीये, k ची किंमत किती आली 22 आलेली आहे, n ची व्हॅल्यू किती आहे 14. आणि याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे m ची व्हॅल्यू. चला आपण फटाफट कॅल्क्युलेशन करूया. 22 इंटू 14, 4 2 जा 8, 4 2 जा 8, इथे 0, 1 2 जा 2, 1 2 जा 2, इथे 8, 8 प्लस 2 10, 2 प्लस 1 3, 308. म्हणजे n ची व्हॅल्यू जेव्हा 14 असेल तेव्हा m ची व्हॅल्यू. सो इथे 1 2 3 7.1 मधला क्लिअर केलेला आहे. प्रश्न थोडे मोठे मोठे आहेत, त्याच्यामुळे बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. सो स्टुडंट आता थांबते मी. पुढच्या प्रश्नांसह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.